नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी सोपी आणि प्रभावी माहिती जाणून घेणार आहोत जी मधुमेह असलेल्या लाखो लोकांसाठी आशेचा किरण ठरू शकते. बसल्या जागी फक्त टाचा खालीवर करण्याचा साधा व्यायाम आणि साखरेवर नियंत्रण, चला जाणून घेऊया. नवी दिल्ली येथे झालेल्या संशोधनानुसार बसल्या जागी टाचा वर खाली करण्याचा व्यायाम केल्यास जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण तब्बल 50% कमी होऊ शकते. याशिवाय ग्लुकोज सहिष्णुता चाचणी दरम्यान शरीरातील इन्सुलिनचे प्रमाणही 60% कमी झालेले दिसून आले. हा महत्त्वपूर्ण अभ्यास इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल आणि फोर्टिस CDOC सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डायबिटीज, मेटाबॉलिक डिसीजेस अँड एंडोक्रायनॉलॉजी येथील संशोधकांनी केला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष डायबिटीज अँड मेटाबॉलिक सिंड्रोम क्लिनिकल रिसर्च अँड रिव्ह्यूज या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. अभ्यासात काय आढळले? स्नायूंना ताण देणारे व्यायाम केल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण 28 मिलीग्रॅम्स प्रति डेसिलिटर म्हणजेच मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर वेगाने कमी झाले. मांडीतील रक्तप्रवाहात 30% सातत्याने सुधारणा झाली. नियमितपणे हा व्यायाम केल्यास टाईप 2 मधुमेहाचा धोका 35% कमी होऊ शकतो. संशोधकांचे म्हणणे आहे की आपल्या शरीरातील स्नायू हे एकूण वजनाच्या 40 ते 50% असतात आणि तेच इन्सुलिनद्वारे ग्लुकोज शोषण्याचे प्रमुख ठिकाण असतात. त्यामुळे स्नायूंना सक्रिय ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हा व्यायाम कोणासाठी उपयुक्त? बसून काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, ज्यांना चालणे फिरणे मर्यादित आहे, मधुमेहाचा धोका असलेले व्यक्ती. हा व्यायाम कमी खर्चाचा, सोपा आणि कुठेही करता येण्यासारखा आहे. व्यायाम कसा करायचा? खुर्चीवर सरळ बसा, दोन्ही पाय जमिनीवर ठेवा. टाचा वर उचला आणि पुन्हा खाली ठेवा. हे किमान 2 ते 3 मिनिटे सातत्याने करा. जेवणानंतर विशेषतः हा व्यायाम अधिक फायदेशीर ठरतो. महत्त्वाची सूचना: हा व्यायाम उपयुक्त असला तरी औषधे बंद करण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. नियमित तपासणी आणि संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, कधीकधी मोठ्या आजारांवर उपाय अतिशय छोट्या सवयींमध्ये दडलेले असतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आरोग्यविषयक अशाच माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले आरोग्य आपल्या हातात.